आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नगरसेविका मुबश्शिरीन बागवान यांच्या विरोधात न्यायालयात याचिका, अवैध मार्गाने निवडून आल्याचा राष्ट्रवादीचा आक्षेप। महापालिका निवडणुकीत मिरज शहरातील प्रभाग 6 मधून विजयी झालेल्या काँग्रेस नगरसेविका मुबश्शिरीन बागवान यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या पराभूत उमेदवार नर्गिस सय्यद यांनी ॲडव्होकेट इर्शाद पालेकर यांच्या मार्फत या याचिका दाखल केली आहे। मुबश्शिरीन बागवान यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे वाटप, मतदारांवर दबाव आणल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे। बागवान यांचा जन्म कर्नाटकातील असल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र राज्यात अवैध आहे। मुबश्शिरीन बागवान या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून निवडून आले आहेत। बागवान यांनी मिरज उपविभागीय अधिकारी यांच्याकडून काढलेले जात प्रमाणपत्र बोगस व बनावट कागदपत्रांद्वारे घेतले आहे। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मुबश्शिरीन बागवान यांनी निवडणूक जिंकून शासनाची व मतदारांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे। मुबश्शिरीन बागवान यांनी जात वैधता पडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जास नर्गिस सय्यद यांनी हरकत घेतल्याने यावर दिनांक 4 रोजी जात पडताळणी अधिकाऱ्यांसमोर स्वतंत्र सुनावणी होणार आहे। निवडणूक निकालानंतर प्रभाग 6 मधील विजयी नगरसेवक मैनुद्दीन बागवान व मुबश्शिरीन बागवान या दोघांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाल्याने मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।